विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.3 मधले राहिलेले क्वेश्चन करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 काय दिलंय बघा. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. आता विद्यार्थ्यांना मी काय केलं बघा, इथं आपल्या पुस्तकामध्ये फ्रॉम शब्द दिला ह्या बिटवीनच्या ऐवजी, पण मी इथं काय घेतलंय बिटवीन, कारण खाली ॲक्टिव्हिटी जे देताना दिलेले ते बिटवीनच्या स्वरूपात दिलेले. आपला ह्याच प्रॅक्टिस सेट 3.3 मध्येच क्वेश्चन नंबर 3 एक असाच झाला होता बघा. आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं बिटवीन म्हटलं की त्या पहिली आणि शेवटची संख्या सोडून मधल्या संख्या घ्यायच्या, आणि फ्रॉम म्हटलं की कडेच्या पण संख्या त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. आता इथं बघा घेताना काय केलेलं आहे त्यांनी ॲक्टिव्हिटीमध्ये खाली 1 ते 40 पर्यंतच्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या घ्यायच्या. मग इथं आता बघा फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4, 1 ते 140 नैसर्गिक संख्या की ज्या 4 ने भाग जाणाऱ्या आहेत. मग 4 ने 1 ते 140 मधल्या संख्या कोणत्या? पहिली संख्या 4 आहे, 8 आहे, अशा 4च्या फरकाने येणार 4, 8, 12, 16, 20 या पद्धतीने. मग 140 शेवटची संख्या ती 4 ने भाग जाती का? नाही. भाग जाती का? जाती. 4 त्रिक 12, 2 उरले 4 25, परंतु त्याने ती इथं घेतलेली नाही. 136 पर्यंत ते थांबलेत. याचा अर्थ इथं शब्द हा फ्रॉम नको आहे, तो बिटवीन पाहिजे. इथं जर फ्रॉम घेतला तर इथं शेवटची संख्या काय यायला पाहिजे? मग आपली 140 यायला पाहिजे. त्यामुळे मी इथं शब्द पुस्तकातला बदललेला आहे. इथं मी घेतलेला आहे बिटवीन, म्हणजे 1 ते 140च्या मधल्या 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या असा त्याचा अर्थ होतोय. मग बघा आता मग आपली दिलेली एपी काय झाली? मग 1 ते 140 मधल्या सगळ्या नैसर्गिक संख्या की ज्या 4 ने भाग जाणाऱ्या आहेत. मग त्यातली एपी तयार झाली आपली 4, 8, 12, 16 डॅश डॅश इथं आहेत मध्ये संख्या, आणि शेवटची 4 ने भाग जाणारी संख्या 136 घेतलेली त्यांनी. आपल्याला हा फ्लो चार्ट त्यांनी दिलेला आहे, ॲक्टिव्हिटी शीट आहे, त्यामुळे आपण तेच घेतलेलं आहे. आता काय दिले पुढं? हाऊ मेनी नंबर्स, म्हणजे देअरफॉर n इज इक्वल टू असं विचारलेलं आहे. म्हणजेच ही जी एपी तयार झालेली आपली 4, 8, 136 पर्यंतची, असे किती नंबर्स आहेत ह्या एपीमध्ये? हाऊ मेनी नंबर्स म्हणजे किती संख्या आहेत 4 ने भाग जाणाऱ्या. 1 ते 140 मधल्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते आपल्याला अगोदर काढायला लागायचं आहे. म्हणजेच नंबर ऑफ टर्म्स काढायचे आहेत आपल्याला पहिल्यांदा. म्हणजे इथं n आपल्याला त्यांनी काढायला सांगितले. मग त्यासाठी आपल्याला माहिती काय आहे? हे एपीवरून आपल्याला काय काय मिळेल? n तर आपल्याला काढायचं आहे. ए इज इक्वल टू किती आहे? ए म्हणजे फर्स्ट टर्म, एपी मधली फर्स्ट टर्म काय आहे? 4, म्हणजे इथं काय आलं? 4. डी कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स म्हणजे 2 टर्म्स मधली वजाबाकी, पुढची टर्म वजा मागची टर्म, T2 - T1, 8 वजा 4 म्हणजे किती आले? 4. 4 ने भाग जाणाऱ्या म्हणजे 4च्या फरकाने, 2 ने भाग जाणाऱ्या म्हणजे 2च्या फरकाने, 3 ने भाग जाणाऱ्या म्हणजे 3च्या फरकाने, या पद्धतीने येते. आणि n तर आपल्याला काढायचं आहे. नंतर आपल्याला फॉर्म्युला वापरावं लागेल. फॉर्म्युला काय दिलं त्यांनी? मग TN इज इक्वल टू A प्लस n - 1 इंटू डी. ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपल्याला काय काढायचं? मग n काढायचं. मग त्याच्यामध्ये A माहिती आहे आपल्याला, TN माहिती आहे, डी पण माहिती आहे. मग त्यांनी ठेवलं TN म्हणजे nth टर्म. nth टर्म काय आहे एपी मधली? 136. मग देअरफॉर इथे 136 दिले बरोबर. ए म्हणजे किती आले आपलं? 4 प्लस n आपल्याला काढायचं, त्यामध्ये तसंच राहील -1 इंटू डीची व्हॅल्यू किती आहे? 4. इथं डी 4 आलं. आणि आता बघा डायरेक्ट हे सोडून त्यांनी n इज इक्वल टू असं विचारलं आपल्याला, त्यामुळे डायरेक्ट आपल्याला इथं उत्तर लिहायचं आहे. पण आपण त्यासाठी काय करणार? डायरेक्ट उत्तर इथं न लिहिता आपण ह्याला सोडवणार आहे. मग कच्चं सोडवलं तरी चालेल तुम्ही. 136 बरोबर काय आलं? 4 प्लस n - 1 इंटू 4. मग देअरफॉर 136 इज इक्वल टू 4 प्लस ह्या 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया, 4 इंटू n 4n, हे मायनस म्हणून मायनस 4 इंटू 1 4. देअरफॉर 136 इज इक्वल टू प्लस 4 - 4 कॅन्सल झाले, राहिले काय मग? 4n. आपल्याला n काढायचं आहे. 4ला ट्रान्सफर करूया, इथं गुणिले, तिकडे आले की भागिले होतील. 136/4 इज इक्वल टू n राहिले. देअरफॉर इथं भाग घालूया. 4 त्रिक 12, 1 उरला 16 झाले, 4 चोक 16 इज इक्वल टू n. देअरफॉर n इज इक्वल टू किती आलं मग? 34. म्हणजे इथं आता डायरेक्ट किंमत लिहूया. मग n इज इक्वल टू 34. इथं पण येईल मग n इज इक्वल टू 34. इथं पण येईल n इज इक्वल टू 34. आता आपल्याला नुसतं नंबर ऑफ टर्म्स नाही काढायचं, आपल्याला काय विचारले? सम ऑफ नॅचरल नंबर्स म्हटलेले, म्हणजे आपल्याला परत
एस एनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग त्यांनी दिलाय एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. दॅरफॉर यस n काढले आपण, इथं किती येणार मग 34 इज इक्वल टू इथं n अपॉन 2, मग यांची व्हॅल्यू आपण काढली 34 इंटू 2 इंटू ए म्हणजे 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस यांची व्हॅल्यू काढली आपण 34 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू किती आहे 4. आणि हे सगळं सोडून डायरेक्ट त्यांनी इथं उत्तर दिलेलं आहे. मग ते आपण सोडूयात बघा. मग यस 34 इज इक्वल टू 34 अपॉन 2 इंटू काय आलं 2 इंटू 4 प्लस 34 मायनस 1 इंटू 4 हे सोडवायचं आपल्याला. इज इक्वल इथं भाग जातोय बे के बे 7 14 2 इंटू 4 किती झाले 8 प्लस 34 मायनस 1 33 इंटू 4. हा गुणाकार अगोदर करूया. 17 इंटू 8 प्लस 4 त्रिक 12 एक उरला 4 त्रिक 12 ने 13 इज इक्वल टू 17 इंटू 132 अधिक 8 किती झाले 140. आणि मग 17 गुणिले 140 हा गुणाकार केला 0. 17 चोक 68 ला 8 हातच्याले 6 17 एके 17 आणि 6 किती झाले 23 2380 येणार. आता इथं पण डायरेक्ट लिहूयात एस 34 बरोबर 2380. आणि मग आपलं शेवटचं उत्तर देअरफॉर सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 इज इक्वल टू किती आलं 2380. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न ह्या प्रॅक्टिस सेटमधला आत्ताचा पहिला प्रश्न म्हणजेच 5वा प्रश्न आहे. बघा काय दिले 1 ते 140 मधल्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. मग पहिल्यांदा एपी येणार 4 8 12 अशा पद्धतीनं. आणि आपण इथे बिटवीन घेतलाय शब्द म्हणून इथे 136 आले. फ्रॉम असता तर इथे 140 आलं असतं. म्हणजे यंत टर्म इथे किती आली असती 140 आली असती. पण बिटवीन घेतल्यामुळे आपण 136 घेतलेले आहे. मग आता हाऊ मेनी टर्म्स नंबर्स विचारले होत्या. मग तर आपण यांची व्हॅल्यू काढली. यांच्या व्हॅल्यूसाठी हा त्यांनी दिलेला फॉर्म्युला टी यांचा वापरला. ते आपण सोडवलं त्यावेळी यांची किंमत किती आली मग 34. एन 34 काढल्यानंतर आपल्याला त्यांनी सम ऑफ नॅचरल नंबर्स विचारले म्हणून एस एनचा फॉर्म्युला वापरला n/2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. त्याच्यामध्ये किमती सगळ्या पुट केल्या. यांची व्हॅल्यू 34 अपॉन 2 2 इंटू एची व्हॅल्यू 4 प्लस यांची व्हॅल्यू 34 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू 4. आणि हे आपण कच्चं सॉल्व्ह केलं आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला शेवटी आन्सर मिळालं 2380. म्हणजे सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 इज इक्वल टू 2380. अशा पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन नंबर 5 होता. नंतर बघणार आहोत आपण क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय आहे सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन AP इज 3300 and find its 28th term. आता काय दिले बघा पहिल्यांदा दिलेलं सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स. सम म्हणजे काय दिले यस दिले. टर्म म्हटलं की टी म्हणायचं आणि सम म्हटलं की यस म्हणायचं. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे काय दिले यस 55 दिले. हे किती आहे 3300. आणि ह्याच्यावर आपल्याला काय विचारले फाइंड इट्स 28th टर्म विचारली. म्हणजे इथं टर्म म्हणून टी आणि कितवी 28th. मग टी 28 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता बघा आपल्या टर्म काढायचं म्हटलं की आपल्याकडे टी एनचा फॉर्म्युला आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला ए डी एन माहिती पाहिजे आपल्याला. इथं तसं आपल्याला काहीच दिलेलं नाही. पण आपल्याला एक माहिती दिली आहे ती यस दिलेलं आहे. त्याच्यावरून जे दिले त्याच्यावरून जे माहित नाही त्याच्याकडे आपण जाणार आहोत. मग आपल्याला यस दिले म्हणून आपण आता एस एनचा फॉर्म्युला वापरणार आहोत. त्याच्या अगोदर इथं आपण फर्स्ट टर्म आपण ए मानूया आणि कॉमन डिफरन्स डी मानूया. लेट द फर्स्ट टर्म ऑफ एन AP is A and common difference is D. Therefore आता माहिती असलेला फॉर्म्युला आपल्याला SN is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into D. Therefore आता S 55 दिले म्हणजे S 55 इज इक्वल टू यांची व्हॅल्यू
55/2 इंटू 2 ए पण माहीत नाही तसं राहणार प्लस यांची व्हॅल्यू किती आहे 55 -1 इंटू डी पण माहीत नाही तसंच राहील. देअरफॉर यस 55 दिले आपल्याला 3300 इज इक्वल टू 55/2 तसंच राहतील इंटू 2a प्लस इथं मायनस 55 - 1 झाले 54 इंटू डी. आता हे 55/2 जे आहे त्याला इकडे ट्रान्सफर करूया. इथं गुणिले इकडे आले की काय होतील भागिले 3300 इथं भागिले 55/2 बरोबर इकडे काय राहिलं 2a प्लस 54d. पण भागिले म्हणजे आपल्याला माहिती आहे उलटून गुणिले म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होणार. देअरफॉर 3300 इंटू 2 वरती जाईल आणि 55 छेदामध्ये येईल इज इक्वल टू 2a प्लस 54d. भाग जाईल 11×5 = 55 11×3 = 33 11×00 11×00 5×1 = 5 5×1 = 30 5×00 60 × 2 म्हणजे 6 × 2 = 12 120 राहिले बरोबर 2a प्लस 54d. आता इथं सगळ्या टर्मला 2 भाग जाते म्हणून मी 2 डिवाइड करून घेते. डिवायडिंग बाय 2 बोथ साइड. तर 120ला जर 2 डिवाइड केलं तर काय होईल बेस 12 200 बरोबर. इथं 2ला 2 कॅन्सल होतील ए राहतील प्लस इथे 2 भागलं तर 54/2 बे 2 4 बे 7 14 27d होतील. त्याला इक्वेशन 1 म्हणूया. आता इथंपर्यंत थांबूयात. आता आपल्याला काय काढायचं बघा T28 काढायचं आहे. मग आपण फॉर्म्युला TN चा लिहूया. TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. देअरफॉर T28 इज इक्वल टू ए माहीत नाही तसंच राहील प्लस यांची व्हॅल्यू 28 - 1 इंटू डी. देअरफॉर T28 इज इक्वल टू ए प्लस 28 - 1 किती झाले 27d. आता बघा a प्लस 27d इक्वेशन 1 मध्ये बघा a प्लस 27d इज इक्वल टू किती आहे 60 बघा. बट a प्लस 27d इज इक्वल टू 60 फ्रॉम इक्वेशन 1 देअरफॉर काय येईल मग T28 इज इक्वल टू a प्लस 27d इज इक्वल टू किती आहे 60 म्हणजे T28 इज इक्वल टू किती आलं 60 म्हणजे 28th टर्म काय आली 60. देअरफॉर 28th टर्म इज 60. अशा पद्धतीनं हा आपला क्वेश्चन नंबर होता 6. एपी आपण एपी मधले फर्स्ट टर्म ए मांडली कॉमन डिफरन्स डी मांडला यस 55 आपल्याला दिलेलं आहे. जे दिलेलं आहे त्याच्यावरून आपण सोडवत गेलो. एनचा फॉर्म्युला वापरला त्याच्यामध्ये यांच्या किमती ठेवल्या आणि त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन 1 मिळालं. आणि नंतर टीएनचा फॉर्म्युला टर्म काढायचा म्हणून टीएनचा फॉर्म्युला वापरला आणि त्याच्यामध्ये किमती ठेवत गेलो आणि इक्वेशन 1 मध्ये A27 इज इक्वल टू डी मिळाले ते आपण T28 बरोबर ठेवलं. मग T28 इज इक्वल टू आलं आपल्याला 60. देअरफॉर 28th टर्म एपीची काय आली 60 आली. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 6 झाला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7 बघा काय दिलंय. इन एन एपी sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. आता आणि दिले काय बघा एपी मधल्या सम ऑफ 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स. कॉन्जुगेटिव्ह म्हणजे लगतच्या 3 संख्यांची सम म्हणजे बेरीज ही किती आहे 27. एपी मधल्या लगतच्या 3 संख्यांची बेरीज 27 आहे. अँड देअर प्रॉडक्ट आणि त्याच 3 संख्यांचा गुणाकार 504 आहे. फाइंड द टर्म्स तर त्या 3 संख्या शोधा. मग त्या 3 संख्यासाठी आपल्याला काय सांगितले बघा कंसात दिले. अज्युम दॅट 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स इन एपी आर a - d a अँड a + d. मग त्या 3 संख्या आपल्याला इथे त्यांनी अज्युम करायला सांगितले कन्सिडर करायला सांगितले. कुठल्या a - d a आणि a + d ह्या आपण अज्युम करणार आहे आणि त्याच्यावरून आपण उत्तर काढणार आहे. मग बघूयात आता. इथं सुद्धा आपण दिलेलं पहिल्यांदा लिहूयात. लेट दी 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स
let the three conjugative terms in APR A मायनस डी पहिली टर्म, दुसरी टर्म ए आहे आणि तिसरी टर्म ए प्लस डी असं आपण कन्सिडर केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलंच आहे. मग आता आपली पहिली कंडिशन काय बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. इथं दोन कंडिशन दिलेले आहेत. पहिली कंडिशन काय दिली आहे बघा, सम ऑफ थ्री कॉन्जुगेटिव्ह टर्म्स इज 27. तीन लगतच्या तीन संख्यांची बेरीज 27. ह्या तीन लगतच्या संख्येत ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी हे आपण काय केलेले आहेत, कन्सिडर केले आहेत. आणि ह्यांची बेरीज किती दिलेली आहे, 27. मग ते घेऊयात फ्रॉम फर्स्ट कंडिशन. काय येईल मग, ए मायनस डी पहिली प्लस दुसरी प्लस तिसरी टर्म ए प्लस डी. पहिली टर्म प्लस दुसरी टर्म प्लस तिसरी टर्म आणि यांची बेरीज किती सांगितली आहे, 27. मग आता बघा, ए प्लस ए किती झाले, 3a झाले. मायनस डी प्लस डी कॅन्सल झाले, इज इक्वल टू 27. दॅरफोर आपल्याला ए पाहिजे, 3ला ट्रान्सफर करूयात. इथं राहील मग ए 27. 3 इकडं गुणिलेत, इकडं आले की भागिले होती. अँड दॅरफोर ए इज इक्वल टू किती आलं, 3 9 27. एची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी याचा अर्थ काय, ए आणि डीच्या व्हॅल्यू काढायच्या आणि याच्यामध्ये ठेवल्या ए मायनस डी, ए आणि ए प्लस डीमध्ये आपल्याला 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स मिळणार आहेत. आता आपल्याला ए मिळालं 9. नंतर आपल्याला पहिल्या कंडिशनवरून एची किंमत मिळाली. दुसरी कंडिशन काय बघा, देअर प्रॉडक्ट इज 504 फ्रॉम सेकंड कंडिशन. ह्याच तीन संख्यांचा गुणाकार म्हणजेच ए मायनस डी पहिली संख्या गुणिले ए दुसरी संख्या गुणिले ए प्लस डी इज इक्वल, गुणाकार किती आहे, 504. देअरफोर आता इथं आपण एची किंमत काढली ती ठेवूयात, 9 मायनस डी इंटू एच व्हॅल्यू 9 इंटू एच व्हॅल्यू 9 प्लस डी इज इक्वल टू 504. हे 9 इकडं मल्टिप्लाय तिकडे गेले की डिवाइड होतील, इकडं राहील मग 9 मायनस डी 9 प्लस डी इज इक्वल टू 504 अपॉन 9. आता इथे जर बघा हे दोन कंस काय आहेत, तेच आहेत, एकात प्लस आहे एकात मायनस आहे. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे ए म्हणजे इथे काय आहे, 9 आहे आणि बीच्या ऐवजी काय आहे, डी आहे. म्हणजे काय आलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग तेच आपण इथं फॉर्म्युला वापरूयात. मग ए स्क्वेअर म्हणजे काय होतील, 9 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय होतील, डी स्क्वेअर इज इक्वल टू, इथं भाग जात आहे 9 5 45, किती उरले 5 54 झाले, 9 सख्खी 54. या फॉर्म्युल्याने आपण इथं सोडवलेले आहे. देअरफोर 9चा स्क्वेअर किती झाला, 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. देअरफोर हे 81 तिकडे नेऊयात, मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 मायनस 81. देअरफोर मायनस डी स्क्वेअर 81 मायनस 56 किती झाले, मायनस 25. आता हे मायनस मायनस कॅन्सल होतील. म्हणजेच काय राहील, डी स्क्वेअर इज इक्वल टू 25 आणि दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊया तर डी इज इक्वल टू किती आले मग, प्लस मायनस 5 मिळाले. आता ए आणि डीच्या किमती मिळाल्या, त्याच्यावरून आपण आपल्याला विचारलेल्या 3 टर्म्स काढायच्या. देअरफोर 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स आर टेक ए इज इक्वल टू 9. इथं डीच्या व्हॅल्यू प्लस मायनस 5 दोन आलेले, त्यामुळे पहिल्यांदा आपण प्लस घेऊयात. देअरफोर मग पहिली टर्म काय आपली, ए मायनस डी. ए मायनस डी इज इक्वल टू एच व्हॅल्यू 9 मायनस डीची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू किती आले, 4. नंतर काय आहे, ए म्हणजे किती आहे, 9 अँड ए प्लस डी तिसरी टर्म आहे. मग 9 प्लस 5 किती झाले, 9 प्लस 5 14 झाले. हे आता प्लस 5 घेतल्यामुळं आता मायनस घेऊयात. और ए इज इक्वल टू 9 अँड डी इज इक्वल टू -5. टेक देअरफोर
ए मायनस डी इज इक्वल टू 9 मायनस हे पहिलं आणि इथलं परत डीचं परत मायनस इज इक्वल टू 9 मायनस मायनस प्लस झाले इज इक्वल टू 14. नंतर आहे ए आहे 9 अँड देअरफॉर ए प्लस डी इज इक्वल टू 9 हे प्लस आणि डीची व्हॅल्यू -5 इज इक्वल टू हे प्लस मायनस मायनस होतील 9 - 5 किती झाले 4 अँड देअरफॉर 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स आर काय आले पहिल्या बघा 4 9 14 4 9 14 4 9 14 और -5 घेतलं तर 14 9 4 14 9 4 अशा पद्धतीनं त्या 3 टर्म्स येतील. तर बघा या पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 7 होता. आपल्याला 2 कंडिशन दिल्या होत्या. 2 कंडिशनवरून आपण 2 व्हॅल्यू पहिल्या कंडिशनवरून ए ची व्हॅल्यू मिळाली, दुसऱ्या कंडिशनवरून डी ची व्हॅल्यू मिळाली आणि ज्या 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स आपण कन्सिडर केल्या होत्या त्याच्यामध्ये आपण किमती ठेवल्या तर डीची व्हॅल्यू प्लस मायनस येते, त्यामुळे एकदा प्लस घ्यायची एकदा मायनस घ्यायची. ए मायनस डीची किंमत आली 4, एची व्हॅल्यू 9, ए प्लस डीची 14 आणि एकदा डीची व्हॅल्यू मायनस ठेवल्यानंतर त्याच व्हॅल्यू उलट्या क्रमाने येत आहे. 4 9 14 होतं त्याचं काय आलं 14 9 4 अशा पद्धतीने 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स काय आल्या मग 4 9 14 और 14 9 4 या पद्धतीने. आणि हे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला ज्या कंडिशन दिले त्या कंडिशनमध्ये तुम्ही ठेवून सुद्धा बघू शकता. 3 संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे, सम ऑफ 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स किती यायला पाहिजे 27. मग 4 9 14ची बेरीज करा 27 येते की नाही बघा आणि ह्या तिघांचा गुणाकार करा तर तो गुणाकार किती यायला पाहिजे 504. तर तो येतोय त्यामुळे आपलं उत्तर हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 7 झाला. यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 कसं आहे आताच्या सारखंच आहे पण इथं 3 टर्मच्या ऐवजी आता 4 टर्म्स दिलेले. फाइंड 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स इन एन AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. आणि इथं आपल्याला टर्म्स काय कन्सिडर करायला सांगितले. अज्युम द 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स इन एन AP आर ए मायनस डी ए प्लस डी अँड ए प्लस 2D. आता इथं सुद्धा मगाच्यासारखे 2 कंडिशन दिले. 2 कंडिशनवर आपण ए आणि डीच्या व्हॅल्यू काढणार आहे आणि ह्याच्यामध्ये पुट केले की आपल्याला 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स मिळणार आहेत. मग तसंच आपण बघूया इथं मगाच्यासारखंच लिहूयात. लेट दी 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स इन AP आर ए मायनस डी ए प्लस डी अँड ए प्लस 2D अशा झाल्या 4 टर्म्स कॉन्जुगेटिव्ह टर्म्स. कॉन्जुगेटिव्ह म्हणजे लगतच्या ओळीने असणाऱ्या. आता पहिली कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय फर्स्ट कंडिशन 4 कॉन्जुगेटिव्ह इन एन AP हुज सम इज 12. ह्या 4 संख्यांची बेरीज किती आहे 12. घेऊया 4 संख्या ए मायनस डी पहिली प्लस दुसरी ए प्लस तिसरी ए प्लस डी प्लस चौथी ए प्लस 2D यांची बेरीज किती आहे 12. बघा मग ए प्लस ए प्लस ए प्लस ए किती झाले 4A मायनस डी प्लस डी कॅन्सल झाले राहिले प्लस 2D हे आहे इज इक्वल टू 12. आता ह्याच्यासाठी दोन्ही भाग जाते ह्याला आपण दोन्ही भाग घालूया सगळ्याला डिवायडिंग बाय 2 बोथ साइड दोन्ही साइडला दोन्ही भाग घालूया. देअरफॉर त्या दोन्ही भाग घालवलं तर बे दोन्ही 4 म्हणजे 2A होतील प्लस ह्याला दोन्ही भाग घालवलं तर 2 ला 2 कॅन्सल होतील डी राहतील बरोबर बेसक 12. इथं इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आपल्याला एक इक्वेशन मिळालं. आता दुसरी कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन काय बघा सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. तिसरी टर्म आणि चौथी टर्म यांची सम म्हणजे बेरीज 14 आहे. आता तिसरी आणि चौथी ही पहिली दुसरी तिसरी आणि चौथी म्हणजे तिसरी आणि चौथ्या टर्मची आपल्याला बेरीज घ्यायची. ही तिसरी आणि ही चौथी
ए प्लस डी प्लस चौथी टर्म आहे ए प्लस 2d इज इक्वल टू किती बेरीज 14. देअरफॉर ए प्लस ए किती झाले 2a प्लस डी प्लस 2d झाले 3d इज इक्वल टू 14. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघा हे सॉल्व्ह केले की आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू मिळणार. इथं बघा 2a आहे 2a आहे प्लस 2a आहे आणि डी आणि इथं 3d. मग 2a हे कॅन्सल होतील कधी, ज्यावेळेला आपण ह्या दोन्ही इक्वेशनचे सबट्रॅक्शन घेऊ त्यावेळेला ए कॅन्सल होईल आणि आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळेल. आलेली डी ची व्हॅल्यू 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुट केली की आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळेल. मग आता ए आणि डी मिळालं की याच्यामध्ये आपण ठेवलं की आपल्याला 4 टर्म्स मिळतील. मग काय करूया, ह्या 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. देअरफॉर सबट्रॅक्टिंग, जे सबट्रॅक्ट करायचे ते अगोदर लिहायचं. सबट्रॅक्ट काही करणार आहे आपण -1 करणार आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 करणार आहे. 1 फ्रॉम इक्वेशन 2. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून आपण इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन 2 लिहावं लागेल. देअरफॉर मग 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. त्याच्यावरून इक्वेशन 1 वजा करणार. 2a प्लस d इज इक्वल टू 6. सबट्रॅक्ट म्हणून मायनस. आणि तुम्हाला माहिती आहे सबट्रॅक्ट म्हणलं की दुसऱ्या इक्वेशनचे सगळ्यांचे चिन्ह बदलून घेणार. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. हे 2a प्लस आहे त्याचं मायनस होईल, हे d पण प्लस आहे त्याचं मायनस होईल, 6 पण प्लस आहे त्याचं मायनस होईल. आणि बदललेली चिन्ह लक्षात घ्यायची. आता बघा प्लस 2a मायनस 2a कॅन्सल झाले. प्लस 3d मायनस d म्हणजे इथं 1 आहे, 3 मधून 1 गेला 2 राहिलं, d ला d तसंच. 14 वजा 6 किती आले 8. देअरफॉर d इज इक्वल टू 8/2. देअरफॉर d इज इक्वल टू 8. d ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला मग 4 मिळाली. आता ही आलेली डी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये कुठेही ठेवू शकता. जिथं कॅल्क्युलेशन सोपी असतात त्या इक्वेशनमध्ये ठेवू शकता. मग आता इथं बघा इक्वेशन 1 ची कॅल्क्युलेशन कमी आहेत, सोपी आहेत, त्यामुळे आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुटिंग d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. देअरफॉर इक्वेशन 1 अगोदर लिहूया. 2a प्लस d इज इक्वल टू 6. देअरफॉर 2a तसेच राहतील प्लस d ची व्हॅल्यू 4 इज इक्वल टू 6. देअरफॉर 2a 4 ला ट्रान्सफर करूया. 6 4 तिकडे गेले की काय होतील मायनस. आता पुढच्या पेज बघूया. 2a इज इक्वल टू 6 मायनस 4 किती आले. देअरफॉर 2a इज इक्वल टू 6 मायनस 4 2 आले. देअरफॉर a इज इक्वल हे 2 आणि हे 2 इकडे ट्रान्सफर केले की डिवाइड होतील. अँड देअरफॉर a इज इक्वल टू 2 ला 2 गेले राहिले 1. आता आपल्याला बघा a ची व्हॅल्यू मिळाली 1, d ची व्हॅल्यू मिळाली 4. आपण ज्या 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स कन्सिडर केले होते त्याच्यामध्ये आता त्या किमती ठेवूया. देअरफॉर 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स आर 4 conjugative terms are take a is equal to 1 and d is equal to किती आले आपलं 4. d is equal to 4. पहिली कॉन्जुगेटिव्ह टर्म्स काय दिलेली आहे a मायनस d. a मायनस d इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 1 मायनस d ची व्हॅल्यू 4. 1 प्लस आहे आणि 4 मायनस आहे, प्लस मायनस मायनस. 4 मधून 1 गेले 3, मोठी संख्या मायनस आहे म्हणून इथं आलं मायनस. ए मायनस ती पहिली झाली. दुसरी टर्म काय आहे ए. मग ए इज इक्वल टू किती आहे 1 आहे. नंतरची टर्म काय आहे ए प्लस डी. ए प्लस डी इज इक्वल टू 1 प्लस डी ची व्हॅल्यू 4 इज इक्वल टू किती आले मग 5 आले. आणि शेवटची टर्म ए प्लस 2d. ए प्लस 2d इज इक्वल टू 1 ए ची व्हॅल्यू प्लस 2 इंटू डी ची व्हॅल्यू 4 इज इक्वल टू 1 प्लस हा गुणाकार अगोदर 4 दोन्ही 8 इज इक्वल टू 8 अधिक 1 किती झाले मग 9 आले. देअरफॉर काय आलं त्याचा 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स -3 1 5 अँड 9. देअरफॉर the 4 conjugative terms are
पहिली -3, 1, 5 अँड 9. अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 8 झाला. 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स. पहिल्या कंडिशनवरून आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं, दुसऱ्या कंडिशनवरून दुसरं इक्वेशन मिळालं. ते दोन्ही +2a असल्यामुळे आपण सबट्रॅक्ट केलं. एक मायनस असतं तर ॲडिंग केलं असतं. सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली. ती आलेली डीची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली. त्यावेळेला आपल्याला ते सोडवल्यानंतर एची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला 1 मिळाली. आणि 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स त्याच्यामध्ये किमती ठेवल्यामुळे a - d ते -3 आलं. एची व्हॅल्यू ठेवली 1 आलं, a + d 5 आलं, a + 2d 9 आले. देअरफॉर 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स काय आल्या मग -3, 1, 5 अँड 9. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर झाला 8 झाला. नंतर ह्या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. बघा काय आहे क्वेश्चन नंबर 9. इफ द 9th टर्म ऑफ एन AP is 0, then show that the 29th term is twice the 19th term. काय काय दिले बघा. 9th टर्म आपल्याला दिले 0 आणि काय सांगितले 29th टर्म जी आहे ती ट्वाइस दी 19th टर्म. 29वी टर्म ही 19व्या टर्मच्या दुप्पट आहे हे आपल्याला दाखवायला सांगितलेलं आहे. आणि माहिती काय दिलेली आहे 9वी टर्म जी आहे ती 0 आहे एवढी माहिती दिली आहे. 9वी टर्म 0 आहे हे आपल्याला सांगितले आणि दाखवायला काय सांगितलंय 29th टर्म म्हणजे 29वी टर्म ही 19th टर्म म्हणजे 19व्या टर्मच्या ट्वाइस म्हणजे दुप्पट आहे हे आपल्याला दाखवायला सांगितलंय. मग आता इथं सुद्धा आपण फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स डी म्हणूया आणि जे माहिती आहे त्याच्याकडून जे माहिती नाही तिकडे आपण जाणार आहोत. लेट द फर्स्ट टर्म ऑफ द AP is A and common difference is D. दिले काय आपल्याला T9 is equal to 0 दिलेले आणि दाखवायला सांगितले T29 is equal to 2 into T19 हे आपल्याला दाखवायचं आहे. आता T9 दिले म्हणजे आपल्याला Tnचा फॉर्म्युला लिहूयात आपण. Tn is equal to A plus n-1 into D. therefore T9 माहिती आहे. T9 is equal to A माहित नाही तसंच राहील प्लस nची व्हॅल्यू 9-1 into D. T9 दिले आपल्याला 0. 0 is equal to A plus 9-1 किती झाले 8D. आता आपण एची व्हॅल्यू करूया 8D ला इकडं ट्रान्सफर करूया 0 - 8D इज इक्वल टू A राहतील. मग देअरफॉर -8D इज इक्वल टू A. मी फक्त आदला बदल करते बाजूंची. A इज इक्वल टू किती आले -8D. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणते. नंतर आपल्याला T19th टर्म काढूयात आपण पहिल्यांदा. फॉर 19th टर्म T19 इज इक्वल टू A माहीतच नाही प्लस ह्याच फॉर्म्युलामध्ये किमती ठेवणार Tnच्या फॉर्म्युलामध्ये N19 आहे -1 into D. देअरफॉर T19 माहीत नाही आपल्याला तसंच राहील A प्लस 19 - 1 किती झाले 18D. देअरफॉर T19 इज इक्वल एच व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये काढले -8D ते ठेवूयात -8D प्लस 18D फ्रॉम इक्वेशन 1. and therefore T19 is equal to 8D minus 8D plus 18D प्लस मायनस असल्यामुळे काय होतील मायनस 18 मधून 8 गेले राहिले 10 आणि हे D. T19th टर्म किती आली 19th टर्म किती आली 10D. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता फॉर 29th टर्म T29 इज इक्वल टू परत Tnच्या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवणार प्लस nची व्हॅल्यू 29 - 1 into D. देअरफॉर T29
इज इक्वल टू ए प्लस 29 मायनस 1 किती झाले 28D. देअरफॉर T29 इज इक्वल एची व्हॅल्यू परत आपण काढलेली -8D प्लस 28D. इथे सुद्धा फ्रॉम इक्वेशन 1. आता इथे बघा हे मायनस आहे -8D आणि हे प्लस 28D. प्लस मायनस परत मायनस होणार. 28D मधून 8D गेले राहिले किती 20D. देअरफॉर T29 इज इक्वल टू किती आले 20D. आता बघा मला इक्वेशन नंबर 3 म्हणते. आता फ्रॉम इक्वेशन 3 and 2 T29 इज इक्वल टू किती आले 20D. देअरफॉर T29 इज इक्वल टू आता हे 20D ची फोड मी 2 into 10D करते आणि देअरफॉर T29 इज इक्वल टू 2 into 10D. 10D म्हणजे काय आहे बघा बरं. आपण पाठीमागे इक्वेशन 2 मध्ये 10D बरोबर किती आले T29 म्हणजे 19th टर्म आहे. या 10D च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो T19. 10D च्या ऐवजी काय आले T19. फ्रॉम त्याची पण काही गरज नाही आपण पाठीमागे लिहिलेलंच आहे. आता इथे बघा T29 इज इक्वल टू काय आलं मग 2 into T19 आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. T29 इज इक्वल टू 2 into T19 आणि तेच आपण प्रूव्ह केलेलं आहे. T29 इज इक्वल टू 2 into T19. 29वी टर्म ही 19 टर्मच्या दुप्पट आहे. आणि इथं बघा 19वी टर्म किती आले 10D आली आहे आणि 29वी टर्म किती आली 20D म्हणजे नक्कीच ती दुप्पट आहे 19च्या टर्मच्या. तर अशा पद्धतीनं हा शेवटचा क्वेश्चन होता प्रॅक्टिस सेट 3.3 मधला. 9th टर्म आपल्याला 0 दिली होती आणि 29वी टर्म ही 19व्या टर्मच्या दुप्पट आहे हे आपल्याला दाखवायचं होतं. मग आपण फर्स्ट टर्म ए मानली, कॉमन डिफरन्स डी मानला आणि दिले आपल्याला 9वी टर्म 0 आहे म्हणजे T9 0 दिलेले आणि हे आपल्याला दाखवायचं T29 इज इक्वल टू 2 into T19. आपण TNचा फॉर्म्युला आहे तो लिहिला, त्याच्यामध्ये किमती ठेवल्या, त्याच्यावर एची किंमत काढली -8D आली. 19व्या टर्मसाठी परत ह्या TNच्या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवल्या, मग T19 आलं 10D, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. परत 29वी टर्म म्हणजे 29th टर्मसाठी आपण किंमत काढली, TNच्या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवल्या T29 बरोबर आणि त्याच्यावरून T29 किती आलं 20D. T29 20D आहे आणि T19 10D आहे. याचा अर्थ T29 हे 19व्या टर्मच्या दुप्पट आहे. फ्रॉम इक्वेशन 3 and 2 T29 इज इक्वल टू 20D आणि 20D ची मी फोड काय केली 2 into 10D गेली. T29 इज इक्वल टू 2 into 10D. 10D म्हणजेच काय आहे 10D इक्वेशन 2 मध्ये T19. मग ह्या 10D ऐवजी मी काय लिहिलं T19 आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. T29 इज इक्वल टू 2 into 19. तर अशा पद्धतीने हे प्रूव्ह झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 9 हा प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा क्वेश्चन होता आणि या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.3 संपलेला आहे. राहिलेले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.